नमस्कार मित्रांनो, तर हे सुटला आहे बघा आता जनरल गट नेरलीचा 1 लाख रुपयाचा। तर कुठल्या गाड्या कुठं पळाल्यात, बैल कुठले आहेत, पैर कुठला आहे, परत गाडीवान कोण आहेत, ही सगळी माहिती तुम्हाला देतो। तर आता सुरुवातीला 1 ला लागले बघा हेलिकॉप्टर पाहिजे उजवीचा आणि डावीचा बुलेट छब्या। गाडीवान आहेत राव पांडेगाव आणि माग आहेत गुरु मोरे। तर 2 ला लागल्या युवराज शिंदे यांची घरची जोडणा सायलेंट ओशा आणि कोल्हापूर राजा। गाडीवान आहेत तुकाराम हुलगे। त्याच्या मागं आरग जर्सी आणि अक्षय शेठ हरण्या। गाडीवान आहेत शानूर भैया। तिकडची गाडी आता गेल्या मागं बंडाभाऊ आहेत टोपकर बैजा, ते मागं हरण्या लागलाय। तर गाड्या आता फास्ट गेल्यात त्यामुळं सांगता येईना। ही पोपट बुंडे यांची गाडी आहे आणि तिकडं अभिमानी चिमण्या आहे। ते मागं पळशी पकड्या उमेश जाधव यांचा पळशी पकड्या म्हणजे सरपंच पकड्या आणि तिकडे दानोळी काळे लागले। गाडीवान आहेत अक्षय सावळच। मागचं गाडीवान काय आपल्याला ओळखलं नाहीत, तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता हे क्रमला मागणं सांगतो, शेवटून सांगतो कारण आपली गाडी आता सगळ्यात मागच आहे। तर आता हे दानोळी काळं पळाले बघा डावीला आणि उजवीला सरपंच फाकडे आहे। जरा धुरड्यामुळे आणि दगडामुळे आपली मोटरसायकल जरा जास्त मागच राहिली, कारण पट्टा मोटरसायकलच्या हिशोबाचा नव्हता, त्यामुळे शक्य होईल तसं केलं आहे, समजून घ्या। आता गाड्या साधारणपणे तर जनरलला 9 गाड्या पाहिल्यात मित्रांनो। बघूया आता कुठल्या कुठल्या गाड्या पाहिल्यात, काय काय ते आपण सगळं डिटेलमध्ये सांगूया। आता पहिल्या टर्न मारून गाड्या खाली गेल्या। इथं आदतचा कलर होता। तर 1 ला लागले बुलेट छब्या आणि हेलिकॉप्टर बैजा। बोंद्रे सरकारांचा बुलेट छब्या डावीचा आणि उजवीचा बावदा यांचा हेलिकॉप्टर बैजा। गाडीवान रावदादा आहेत। मागं सायलेंट ओशा आहे बघा आणि डावीचा कोल्हापूर राजा। गाडीवान आहेत तुकाराम हुलगे। 3 नंबर लागला आहेत बंडाभाऊ खिलारे। उजवीचा टोपकर बैजा आणि डावीचा विठ्ठल खर्दे यांचं टोकडं बैल। त्याच्या मागं आहेत शानूर भैया, आरग जर्सी आणि भुजार हरण्या। त्याच्या मागं ती काय गाडीच ओळखना आणि गाड्या फास्ट आहेत। त्या मागं बबलू बस्तवडे आहेत बघा। ती पण गाडी तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा कुठली कुठली बैल आहेत, कारण मी गेलतो पट्ट्या म्हणजे लाईव्ह होतं तेव्हा काही ह्या गाड्या आल्या नव्हत्या। त्या मागं हरण्या आहे आणि तांबडा हरण्या आहे, बागेवाडी हरण्या किंवा रामपूरवाडी हरण्या। ह्या गाड्या आता कलरकडे चालल्यात हळूहळू। मला अनेक जण म्हणलीत की तुम्ही नक्कीच असं कोणती बैल आहेत कुठं पाळल्यात हे सांगा। काही वेळा शक्य होत नाही गडबडीने टाकायच्यासाठी। हे आता पोपट बंडेंचा बैल आहे बघा उजवीचा आणि डावीचा अभिमानी चिमण्या। बैल लई दिवसातनं बाहेर पडला आहे आणि चांगली पळायला गाडी। गाडीवान आहेत संभादादा आणि मागं आहे मिरजेचं बंडू। गाडीवान आहे मागचा गाडीवान। हे आता अक्षय सावळ जाणार आहेत बघा, दानोळी काळा आणि सरपंच फाकड्या। गाड्या कलरकडे चालल्यात। कलर आता खचून 100 मीटरवर आहे। जरा व्हिडिओ टाकायला वेळ झाला कारण घरी पोचायलाच वेळ झाला। हे आता गाड्या कलर घेऊन आले बघा। आता कलर घेऊन आल्यावर क्रम सांगतो तुम्हाला। 1 नंबर लागला हेलिकॉप्टर बैजा, नाही 1 नंबरला लागलाय टोपकर बैजा आणि विठ्ठल खर्दे यांचा बैल टोकडा बैल। गाडीवर आहेत बंडाभाऊ खिलारे। इकडनं उजवीकडनं गाडी यायला बघा हळूहळू पुढं बुलेट छब्या आणि हेलिकॉप्टर बैजा। रावदादा लागल्यात कष्ट घ्यायला गाडी 1 ला पडायसाठी आणि गाडी आता ही मारून हळूहळू चालल्या पुढं। बघूया आता काय होते। स्लो मोशन केले व्यवस्थित दिसायसाठी। बघा 2 गाड्यात कसा क्रॉस लागला आहे। दोन्ही गाड्या चांगल्या पळायला लागल्यात। ही बैजा पळायला बघा उजवीचा आणि डावीचा बोंद्रे सरकारांचा बुलेट छब्या। दोन्ही बैल एकसंब्यानंतर आज बाहेर आल्यात आणि 1 ला पडले हेलिकॉप्टर बैजा आणि 2 ला टोपकर बैजा। गाडीवान बंडाभाऊ खिलारे। 3 ला आरग जर्सी गेलं बघा भुजार हरण्या शानूर भैया आहेत गाडीत। 4 ला ही तुकाराम गेला। 5 ला गाड्या जरा फास्ट आहेत गतीत। इकडं हरण्या गेला बघा तांबडा हरण्या आणि हरण्या। इथं हे गेला बबलू। मागं आता दानोळी काळा आणि सरपंच फाकड्या गेली। ही कमिटी बघा मोटरसायकल घालणाऱ्यासनी कसा प्रसाद द्यायला
चांगलं केले, करेक्ट पार पाडले मैदान, त्याबद्दल कमिटीचं पण आभार आहे. ह्या गाड्या आता खालचा टर्न मारून वर गेल्यात आदतच्या कलरपाशी. आता खालून क्रम सांगतो शेवटून, कारण बाकीच्या पुढच्या गाड्या ते जरा मोटरसायकलला पळायला म्हणावं तशी वाट नव्हती, त्यामुळे आपली गाडी मागं राहिली आणि सगळंच दाखवणं शक्य झालं नाही. रेवटा होता, दगडं होती, त्यामुळं आता एक मागं दानोळी काढ आहे. ही आता ह्या हरण्या आहे बघा, आणि बागेवाडी हरण्या म्हणजे रामपूरवाडी हरण्या, ही आता बबलू बस्तवडे आहे. बैलही तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता पोपट भंडे यांचा बैल आहे आणि अभिमानी चिमण्या. पुढचा बिंडा पुढं पळाला आहे. त्यात पुढच्या बिंड्यात हेलिकॉप्टर बैजा, आरग जर्सी, सायलेंट ओशा ही सगळ्या गाड्या आहेत. टुपकर बैजा ह्या 4-5 गाड्या पुढं पळाल्यात. ही आता आहे बघा सायलेंट ओशा, तो कराम लागला आहे खटपट करायला. कोल्हापूर राजा आणि सायलेंट ओशा ते असं दगडादगडातनं मोटरसायकल घातल्यामुळे मागं राहिली गाडी. म्हणावं तशी आम्हाला मोटरसायकलला वाटच मिळेना, तरी पण आपण प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त पट्टा कवर करण्याचा. ते आता पोपट भंडे यांची आणि युवराज शिंदे यांची गाडीत आता हळू क्रॉस चालू झाला आहे. आता टर्न मारून इथनं आता गाड्या सगळ्या घसरतीला लागतात. आमच्या गाडीला पण शूटिंग करताना जरा लय अडचणी आल्या, एकदम पब्लिक आडवं येत होतं. या गाडीत आता असं आमची गाडी आता इथं मोटरसायकल मागं राहिल्यामुळे ती मागंच राहिली. परतनं पुढं जायला संधीच मिळाली नाही, कारण तिथनं सगळी उतरती लागल्यामुळं बैलांच्या पुढं घालणं जरा रिस्की होतं. गाड्या गतीने येतात, त्यामुळं मागणंच गेलो. मग परतनं हळूहळू गाड्या सगळ्या सोडूनच दिल्या, कारण पुढं पब्लिक लई दाट लागलं. हे आता कोल्हापूर राजा पळाला आहे बघा जोरात. डावीचा बैल बघा कोल्हापूर राजाने, उजवीचा सायलेंट ओशा, एकाच मालकाची घरची जोडणं आहे. हे बाकीच हे दुसरा बिंडा आला बघा, या गाड्यात पण क्रॉस लागला आहे. हरण्या आणि बागेवाडी तांबडं किंवा रामपूरवाडी तांबडं पण म्हणू शकते आपण. गाडीवान संजोवान नाहीत, लय दिवसातनं संजोवांना हरण्या गाडीत बसल्यात. कारण ही गाडी पण मागणं आली बघा जोरात, बबलू आला बघा पुढं जोरात. त्या मागच पळशी गाडी आहे, त्याच्या मागं अजून एक गाडी कुठली आहे बघूया. तर आता निकाल तुम्हाला सांगतो. 1 नंबरला झाला आहे टोपकर बैजा आणि विठ्ठल खरात यांचा टोकडा बैल, गाडीवान बंडाभाऊ खिलारे. 2 नंबर झाला आहे आरग जर्सी आणि भुजार हरण्या, अक्षय शेठ भुजार हरण्या, गाडीवान शानूर भैया. आणि 3ला झालं हेलिकॉप्टर बैजा, बावदादा हेलिकॉप्टर बैजा आणि बोंद्रे सरकार बुलेट छब्या. आणि गाडीवान आहेत रावदादा आणि मागं गुरु. आणि त्यानंतर 4ला काय आपल्याला निकाल माहीत नाही, कारण आपण जरा मागं राहिलेलो.